अरे पण काय प्रॉब्लेम काय तुझा शना? सर आय एक्सप्लेन. ही काय एक्सप्लेन करणार? प्रेमाची फिलॉसॉफी आणखीन काय झालं? सर मला गॅरीच्या शेजारी बसायचंय आणि म्हणून मला या डेस्कवर बसायचंय. सो आय रिक्वेस्टेड मयुरेश की त्यांनी त्याचा डेस्क सोडून माझ्या डेस्कवर जाऊन बसावं. दॅट्स इट. अरे पण का शनाया? मगाचपासून एकच वाक्य बोलतेस, तुला इथे बसायचंय, तुला इथे बसायचंय, आणि मला एक कळत नाहीये तू इथे बसलीस की कुठेही बसलीस. काय काम काय करतेस तू? गॅरी टेल हिम. अरे तो काय बोलणार मला? तुला हिला बोलायला काही होत नाहीये का? समजव तुझा बच्चाला. हे बघ बच्चा आनंद बास झाला. मी समजवतोय तिला मगापासून, पण ती काही ऐकतच नाहीये. कसं ऐकणार? हे तुझे लाडाचे परिणाम आहे. कसं ऐकणार? हे बघा, मला एकच सांगायचं, तुमचं जे काय आहे ना ते प्लीज ऑफिस प्रिमाइसेसच्या बाहेर ठेवा. ए आनंद प्लीज डोंट गेट पर्सनल. इथे मी तिला समजवायचा प्रयत्न करतोय सगळ्यांच्या वतीनं, आणि आता ती ऐकत नाही, याला मी काय करू? पण मी परत एकदा सांगतो, आमचा काही संबंध नाहीये. अरे तुझ्याशी संबंध आहे म्हणून तर ही वेळ आली आहे. सर त्याला उगाच बोलू नका तुम्ही. हा डिसिजन माझा आहे, कारण माझं गॅरीवर प्रेम आहे आणि मला त्याच्या शेजारी बसायचंय, कारण आमचं लग्न होणार आहे लवकरच. जरा हळू बोल ना. ला खूप हसायला येतं ना सगळ्यांना. काय डे ड्रीमिंग करतेस रे तू शना? कमाल. सर आय एम नॉट डे ड्रीमिंग. आमचं खरंच खूप प्रेम आहे एकमेकांवर आणि आता आमचं लवकर होणार आहे लग्न. एक सेकंड, काय चाललंय तुमचं? प्लीज आता हा विषय आपण थांबूया का इथे? बस. तुम्हाला जे करायचं ते करा, तुमचे पर्सनल मॅटर्स, पण हे इथे सार्वजनिक करू नका प्लीज. अच्छा, म्हणजे तुमचं आनंद सर आणि जेनी मॅमचं जेव्हा लव्ह असं ब्लूम होत होतं ना, सगळीकडे फटाके फोडत होतात, तुम्ही ऑफिस मध्ये सेलिब्रेट करत होतात, ते चालतं, ते काहीच पब्लिक नाहीये. पण जेव्हा आमचं काहीतरी होतंय, माझं आणि गॅरीचं लव्ह आम्ही इथे एक्सेप्ट करतोय तुमच्या समोर, तर आता ते प्रायव्हेट झालं का? आणि ते प्रायव्हेट घेऊन जा तुमच्या बरोबर. नाही गप्प बस प्लीज. लुक शनाया, तू उगाच माझ्यावर जम्प करू नकोस हा. हे बघ, तू मला तोंड उघडायला लावतेस. मला काही फालतू बोलायचं नाही. बघ ना उगाच आपलं काही कंपॅरिझन आहे का? एक मिनिट शांत बसा. शांत शनाया, बिहेव युअरसेल्फ. वहिनी कधी येतील आता? थांब ना, काय तुझं परत तेच चाललंय? हे बघ, आता प्रत्येकाला जागा असाइन करून दिलेली आहे ना. मी सांगितलं ना तुला, प्लीज ऐक ना. नो यार गॅरी, मी नाही काही ऐकून घेणार. आत्ताच्या आत्ता मला सगळ्यांसमोर अनाऊन्स करायचं. चल, मी आहे तुझ्या बरोबर. तू ये इकडे. मूव्ह. अरे काय कर? काय तू होल्ड कर मला. काय करतेस तू? ओके एव्हरीबडी लिसन अप. आय हॅव एन अनाउन्समेंट टू मेक. मी शनाया सबनीस आणि गॅरी म्हणजेच गुरुनाथ सुभेदार, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही आता लग्न करायचं ठरवलंय. सो 3 cheers टू आवर लव्ह अँड अ हॅपी मॅरिड लाईफ. खाली उतर तू शनाया, काय चाललंय तुझं? शन्या, काय आहे? काय चाललंय तुझं? खाली उतर. यू हॅव टू लिसन टू द अनाउन्समेंट फर्स्ट. असली अनाउन्समेंट? खाली उतर. उतर खाली. हाव? कसली अनाउन्समेंट? मी आताच डिक्लेअर केलं की माझं आणि गॅरीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आता आमचं लवकरच लग्न होणार आहे. तू हो? एक मिनिट, मला यातलं काही माहिती नाही. माझा काही संबंध नाहीये. ही आल्यापासून काहीतरी वेड्यासारखं बरळतीये. माझा याच्याशी काही संबंध नाहीये. आणि हेन्स मला मयुरेशच्या जागेवर बसायचं, म्हणजे मी गॅरीच्या जवळ बसू शकेन. आणि मी मयुरेशला रिक्वेस्ट केली की त्यांनी माझ्या डेस्कवर जाऊन बसावं. मॅडम पण तू काय आता माझी कंप्लेंट करणार आहेस का? शन्या, ऑफिस आहे, काही मॅनर्स आहेत की नाही? आतमध्ये ये, माझ्याशी बोल, कळलं? तुम्ही सगळे जण कामाला लागा. मयुरेश, तू ही जागा सोडू नकोस. हा, बस आरामात. कसं आहे ना, आता ह्यांना आतमध्ये बोलवलंय, लवकरच निकाल येईल. चला सगळे कामाला लागा. मॅडमनी सांगितलं ना. चलो, गेट बॅक टू वर्क. गेट बॅक टू वर्क एव्हरीबडी. माणसाने ना आपली जागा ओळखून बसावं.
आयडिया इज वर्किंग. शनाया काय वर्किंग, काय मूर्खासारखं वागलीस तू. व्हॉट? तू सकाळी सकाळी काय शुद्धीत आहेस की नाही, काय वागलीस, लग्नाचा विषय कुठून काढलास. कळेल तुला लवकरच बेबी. बरं हे धर, मी आलेच. आता तूच सांग सौमित्र, कसं वेगळं ठेवू काम आणि घर. तू शांत हो ना पण राधा. पण बघ ना, अगं पण- घरी तेच इथे तेच. अगं ती मूर्ख मुलगी आहे राधा. तिला स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं असेल ना तर असले उद्योग करणारच आहे ना ती. तू एक काम कर ना, तिला यायचीच बंदी कर, काढून टाक सरळ. खरं तर तेच करायला हवं. काय शने, हा? विचारून येता येत नाही. तूच बोलवलंस ना मला. काय चाललंय तुझं? मला माझी प्लेस बदलायची. का? हे अशी जोर जबरदस्ती करून जागा नाही बदलतात आपली. पण मला त्या टेबलवर नाही बसायचंय, मला दुसऱ्या टेबलवर बसायचं. दॅट्स इट. त्या दुसऱ्या टेबलला काय सोनं लागले का? आणि तसंही तिथे बसून तू काय दिवे लावणार आहेस कामाचे? मला गॅरी शेजारी बसायचंय. बघ, तुझं गॅरीगिरी ना ते घरी, इथे नाही. हे असले तमाशे इथे चालणार नाही. तमाशे? व्हॉट तमाशे? बाहेर काय करत होतीस? मी माझ्या लग्नाची अनाउन्समेंट करत होते हॅपीली. हे बघ शन्या, तुला जसं वाटतंय ना तसं काही होणार नाहीये. तुला खूप कॉन्फिडन्स आहे ना गॅरीवर. गट फिलिंग आहे. हॅलो, तुझं जे गटबीट आहे ना तसं काही होणार नाही. ओके, माझं आणि गॅरीचं लग्न होणार. आणि तुला काय फरक पडतो? वाय डू यू केअर? दे ना डिवोर्स गॅरीला. एक मिनिट, तू का सल्ले देतेस तिला? हा, तू नाही सांगायचं तिने काय करायचं ते. मग तू सांग ना तुझ्या बेस्टीला, ती ऐकेल तुझं. मी का बोलतोय हिच्याशी? बोल. शन्या गप्प बस. तुझे हे चाळे इथे चालणार नाही. साळे? अच्छा, म्हणजे मी गॅरीच्या मागे डिटेक्टिव्ह सारखं फिरलेलं आणि त्याचे तू पैसे न दिलेलं चालतंय तुला? तुला भरपूर पैसे दिलेत, इतके पैसे दिलेत ना, खरं तर तू आयुष्यभर माझ्याकडे चाकरी केली पाहिजेस. मी काय तुझ्याकडे चाकरी बाकरी बिकरी काय करणार नाहीये, कळलं ना? मी आणि गॅरी लग्न करणार आहोत आणि त्याबद्दल कोणी काही करू शकणार नाही. इथे मी माझ्या मनासारखंच वागणार. शन्या तू गप्प. ए, राधा काय कोणावर ओरडायचं ते पण कळायला पाहिजे आपल्याला. शनाया मॅडम तुम्ही जा, काम करा तुम्ही जा. तू नको सांगूस मला काम अरे करायचं. बाई मी नाही सांगत, जा ना बाई, कर ना काम. काय राधा तुझं काय चाललंय? तू शांत हो ना. कशी शांत राहू मी? जे सकाळी सांगितलं ते लक्षात ठेवशील का आणि तशी वागशील का प्लीज? एवढं सगळं बोललो ते सगळं पाण्यात. घे पाणी पी आता, परत जाईल आज सगळं. घे. राधा तू संयमी आहेस आणि हाच तुझा चांगुलपणा आहे. तू तशी वाग ना. शांत राहा हा, आणि काळजी घे. येतो मी. सौमित्र, मी स्वतः संयमाने वागेन रे, पण इतरांचं काय? इथे ही म्हणते लग्न करायचं आणि तिथे आई म्हणतात की गुरुला आणि शनायाला मी दूर करीन. सगळाच गोंधळ आहे. काही असो, माझा त्या बाईवरती मात्र विश्वास नाही. काही झालं तरी मला सावधच राहायला हवं. Sorry. It's okay. Sorry. Very sorry. It's okay. अहो इट्स ओके. काय माझ्यामुळे तुमचे मिठाईचे बॉक्सेस पडले ना? नाही राहू दे. तुम्ही काय शोधताय का? हो. काय शोधताय? तुम्ही एक काम करा, इकडनं सरळ जा, तिकडनं डाव्या बाजूला वळा, तुमची सोय होईल. हा थँक्यू. हा एक मिनिट थांबा. अहो हे बॉक्सेस घेऊन तुम्ही तिथे जाणार? मिठाई आहे ना त्याच्यात? हा बरोबर बोलत. हा मग बरोबर, पण आता करायचं काय? एक काम करा, माझ्याकडे द्या ना. अहो नको, तुम्हाला कशाला उगाच त्रास? अहो कसला त्रास, द्या तुम्ही माझ्याकडे, तुम्ही जाऊन या. या थँक्यू. हा तुमच्यासारखी माणसं भेटणं खूप कठीण आहे. हो खूप कठीण आहे. हो येत आहे ना, नाही तर कठीण होऊन जाईल सगळं. आलो लगेच आलो. हा लगेच आलो. अरे बापरे, बाईक काय अगं किती वेळ? इथे का बोलवलंस मला? इथे स्टोर रूम मध्ये कोणी येत नाही ना, ऑफिस मध्ये तर तसंही बोलता येत नाही, म्हणून इथे बोलू.
बरं ते सोडते झालं. राधिकाला भेटली, झालं ओरडा खाऊन. ती कसली ओरडते मला? उलट मीच तिला चॅलेंज करून आली म्हणजे काय केलं तू? की आपल्या दोघांचं लग्न होईलच. काय या तू असं म्हणालीस राधिकाला? हो गॅरी. मग काय म्हणाली ती त्याच्यावर? ती काय म्हणणार आहे? मी इतकं कॉन्फिडेंटली सांगितलं की तिच्याकडे म्हणायला काहीच नव्हतं. मिशन सुलू ममा. येस, मला तिने सांगितलं तसंच करायचं. गॅरीला माझ्या प्रेमात पागल करायचं. आता मम्माचा प्लॅन नंबर 1. पण शनाया असं कशाला करायचंस तू? काय गरज होती? कारण तुझ्यासाठी गॅरी. हे बघ, मला ना आता रिअलाइज झालंय की मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर गॅरी. आय रिअली लव्ह यू. शनाया किती बरं वाटतंय मला. इतक्या दिवसांनी आपण असं मोकळेपणानं इतकं प्रेमाचं काहीतरी बोलतोय. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. एकदा मला डिवोर्स मिळाला ना म्हणजे मी याच्यातनं मोकळा होईल. म्हणजे आपल्याला सुखानं एकत्र राहता येईल. आणि आता आय जस्ट विश आता आपल्याला अजून कोणी त्रास द्यायला नको. आय नो गॅरी, पण तू खूप काळजी करतोस. पण डोंट वरी, ओके? हे बघ, माझी मम्मा, तुझे मॉम डॅड, राधिका, इनफॅक्ट अख्खं वर्ल्ड आपल्या मध्ये आलं आणि आपल्या अगेन्स्ट केलं ना तरी मी तुझ्या सोबतच राहीन. आय प्रॉमिस. हे बघ, तुझा एकदाचा डिवोर्स झाला ना की मग तू फ्री होशील. आणि मग तू आणि मी आपण दोघं आपलं एक वर्ल्ड तयार करू, लव्ह बर्ड सारखं. आणि आपण तिथे पीसफुली राहू. आणि मग तू ऑफिसला जा, तू घरी आलास की मी तुला लेले उपहारगृहातलं फूड सर्व करीन. आणि ऐक, हे बघ गॅरी, मला वीकेंड्स ना मूवीज, शॉपिंग, डिनर डेट्स वगैरे काही काही नको. मला फक्त तुझा टाइम आणि कंपनी हवी, बस. शनाया हे सगळं तू म्हणतेस? आय सो विश हे सगळं असं व्हावं. आणि मी सुद्धा तुला खूप सुखात ठेवेन. हा, अजिबात त्रास होऊ देणार नाही. तू म्हणतेस तसं आपल्या दोघांचंच विश्व आपण निर्माण करूया. आणि तुला काही काम पडणार नाही. आपण सगळ्यासाठी कामाला बाई ठेवू किंवा बघू मेट ठेवायची की नाही. पण एक, सकाळचा चहा प्रेमानं मी बनवणार तुझ्यासाठी. नाही नाही, नो गॅरी. नाही नाही शनाया, मी बनवणार, मला आवडतं. ओके फाईन. बर मग कधीतरी मला ग्रीन टी करू देशील तुझ्यासाठी? ग्रीन टी? सो स्वीट बच्चा. ती गोड आहेस ग. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू बेबी. आय विश तू म्हणतेस तसंच व्हावं सगळं. हॅलो, अहो मी सुलक्षणा, शनू बेबीची मॉमी. अहो हो, म्हणूनच दार बंद करते ना मी. म्हणूनच मी दार उघडते ना. काय आहे तुमचं? तुम्ही कशाला आला तिथे? तुमचं काय काम आहे? अहो काम म्हणजे काम असलं तुला ओळख वाढवायची असते का? कमॉन, ही मिठाई घ्या तुमच्यासाठी. तुमच्याकडून काहीही नकोय आम्हाला. राधिकाच्या विरोधात काही वस्तू नाही, शब्द सुद्धा नाही खपवून घेणार होता. कमॉन नाणे, मी काही इथे भांडायला आले नाही ना. मग जा ना. अहो पण आपल्यावर जो प्रसंग ओढावलाय तो आपल्याला काढायला नको का? त्याच्यातून काहीतरी तोडगा काढायला आले मी. तुम्हाला तुमची राधिका प्रिय आहे ना, तशीच मला माझी शनू बेबी प्रिय आहे. आपण तोडगा काढू. आय प्रॉमिस. पण त्याआधी ही मिठाई. अहो नको म्हटलं ना. अहो प्लीज घ्या ना. नको आहे. अहो मिठाई गोड आहे, रोचटवाई आहे. हो आहे, पण मिठाई घ्या. नको, जा ना तुम्ही. आता काय आहे तुमचं? प्लीज. अरे देवा नानी प्लीज. नानी प्लीज. आले आता. तुम्ही प्लीज दार बंद करू नका. मी दारात उभी आहे की नाही? निशिका काय आहेत का घरात? नाही, बाहेर गेलेत. तुमचं काय काम आहे त्यांच्याकडे? हे बघा, मुलीचं कौतुक करायला आला असाल तर इथे थांबू नका. तिच्यामुळे आमच्या राधिकाचा संसार मोडलाय. मला नाही इथे यायलाच द्यायला नको होतं. प्लीज, किती राग करताय. आय नो तुमचा मुलगा परदेशात आहे, पण त्याचा राग तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांवर असा काढणार का? हे बघा, मी इथे नातं तोडायला आले नाहीये. ठीक आहे, आपल्या गोड ओळखीसाठी ही गोड गोड मिठाई. अजिबात नकोय. राधिकासाठी पण आणली आहे. तरी पण नकोय. सेम नानी सेम असंच बोलल्या. पण नंतर त्यांनी मिठाई घेतली, आपली ओळख गोड व्हावी म्हणून.
डांबरट बाई आहे ही. हॅलो आई, तुम्ही अहो कशा आहात तुम्ही? बरी. किती गोड आहात तुम्ही, खरंच किती गोड आहात. अगदी ह्या मिठाई सारख्या. घ्या ना मिठाई घ्या. ओके आहे अग्रीमेंट? हो. शिवाय आपली टीम तिथे आहेच, काही अडचण आली तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. ही कल्पना ही चांगली आहे, पण त्याचबरोबर आपण वैद्यकीय सेवेचंही पाहून घेऊ. हो, तुमच्या गावचं काम ते आमचं काम. हो, आणि आम्हाला अभिमान वाटेल हे करायला. ताईसाहेब, तुम्ही मदत करायला तयार झाला. अहो, आमच्या अख्ख्या गावाच्या वहिनी झालात तुम्ही. तुमचं स्वागत आहे आमच्या गावात. शिवाय तिथे आता अधिकारीही येतील. ते सगळ्या कामाचं मॉनिटरिंग करतील आणि तुम्हाला मार्गदर्शनही करतील. आई, आम्ही आता एकदम निश्चिंत झालोय. मॅडम, तुम्ही खूप छान बोललात. आता आम्ही सगळे कागदपत्र व्यवस्थित तयार करतो, पाठवून देतो लगेच तुम्हाला. येतो हा आम्ही. हो, येतो ताई. हो. मी बोलतो यांच्याशी. हो. या प्लीज. येस, असं भारी वाटतंय. आधी गुड न्यूज केडेला सांगतो. एक मिनिट. कोणाचं? हा बोल लागली. केड्या कसलं भारी वाटतंय मला. काय झालं? लॉटरी लागली का काय? लॉटरी नाही, लॉटरीपेक्षा भारी गोष्ट घडलीये. लॉटरीपेक्षा काय भारी असणार आहे? अरे कसं आहे बघ, आजपर्यंत माझं जे काही चालू होतं ना, त्याला सगळे लोक असं चीप समजायचे ना. म्हणजे अफेअर, प्रकरण, लफडं असं काय काय म्हणायचे. हा, पण केडे आता गोष्ट वेगळी आहे. आता ना मी खरोखर प्रेमात पडलोय पुन्हा नव्याने. परत? हो. कोणाच्या? अरे कोणाच्या काय मूर्ख, कोणाच्या काय, शनायाच्याच. इतकं भारी वाटतंय ना. नाही, पण हे जे काही प्रेमात पडणं आहे नव्याने, हे घडलं कसं? तिच्याचमुळे. अरे तिने मला जाणीव करून दिली की तिचं ऍक्च्युली माझ्यावर किती प्रेम आहे. तुला खरं सांगतो केड्या, एकदा ना प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. म्हणजे असं प्रेमात पडल्यानंतर ना असं एकदम यंग झाल्यासारखं वाटतंय, 17-18 वर्षाचं झाल्यासारखं वाटतंय. नाही, मग काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे डेंजरस आहे गुरु. कारण शनाया 17-18 वर्षाची झाली कुठे? तिचं डोकं अजूनही 10-12 वर्षाचंच आहे काय. एक पास झाला, फालतू विनोद करू नको केडे. अरे नाही रे, गमतीचा भाग नाहीये, पण मला खरंच डेंजरस वाटतंय. कारण ती FGP डेंजरस आहे. शनाया तुझ्याशी असं गोड गोड काय वागते? काहीतरी कारण असणार आहे यार, त्यांचा डाव असणार काहीतरी. नाही, काही डावपेच नाही. आता बास झाले, सगळे डावपेच संपलेत आता केडे. आता आहे फक्त प्रेम. आणि असले तरी मला काही फरक पडत नाही. मी तुला सांगतो, असं काही नाहीच आहे मुळात. आता तू बघच, शनाया जर माझ्यावर एवढं प्रेम करत असेल ना मनापासून, तर मला तिच्याशी लग्न करण्यापासून कोणी रोखू नाही शकत. बघच. करा दोघे लग्न करा आणि मला बोलवा फोटो काढायला. चल, ऑल द बेस्ट. येस. शनायाला हरभराच्या झाडावर चढवते, हा चढतोय, पडला म्हणजे कळेल. राधिका, बरं तू फोन केलास, मी तुलाच फोन लावणार होते. आता काय झालं? म्हणजे अथर्वच्या शाळेत काही फोन घेऊन आला होता का? नाही ना, शन्याची आई आलीये. शन्याची आई? हो ना. त्या कशाला आल्या? अशी सहजच आली. अगं पहा बरं, येताना ना ती मिठाईचा पुडाई घेऊन आली. मी म्हटलं काहून बरं आणला, काय याची गरज आहे? नाहीच ना म्हणे, घ्याच ना म्हणे, घ्याच. खूप अगदी मोकळेपणानं गप्पा मारत आहेत बरं माझ्यासोबत. त्यांनी सांगितलं आहे शन्याला गुरुच्या आयुष्यातून दूर जा म्हणून. त्या बाईनं सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला. आई अहो, ती बाई खोटारडी आहे. तिला खरं तर आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढायला हवं. हॅलो राधिका, ऐकत आहेस ना? हो आई. हा बरं, खूप मदत करत आहेत त्या आपल्याला. कसली मदत? हा बरं राधिका, अशी खाऊनवर बोलत आहेस तू. त्या म्हटल्या का नाही, शनायाला थोडासा वेळ द्यावा लागतो म्हणून. वेळ देऊ ना आपण त्यांना. आता या बाईचं पण आईचं मन आहे का नाही?
तिलाही वाटते का नाही आपली लेख सुधारावी म्हणून. पण आपण त्यांना मदत करायला पाहिजे का नाही. सगळं व्यवस्थित होईल बरं. आता अजिबात काळजी करू नको, सगळं आलबेल होईल का. हो आई. ठेवते बरं, ये. हो. आई या बाईच्या कचाट्यात सापडल्या. ही बाई धूर्त आहे. आईचा स्वभाव बरोबर ओळखला हिनं. आता मलाच काहीतरी करायला हवं.